1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा $1 फक्त 3.3 रुपये होते. आज तोच डॉलर 90च्या घरामध्ये. आणि भारतीय रुपया हा एशियातील सर्वात वर्स्ट परफॉर्मिंग करन्सीमध्ये येतो. आणि हे अजिबात चांगलं नाही. आणखी वाईट गोष्ट म्हणजे डॉलर काही काळामध्येच सेंचुरी गाठतो आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार. तुमचा लॅपटॉप महाग होईल, आयफोन तर स्वप्नच असेल, फॉरेन ट्रिप्स अजून एक्सपेन्सिव्ह होतील, पेट्रोलचे दरही वाढतील. पण थांबा, मी तर ऐकलं होते की इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. जर इकॉनॉमी ग्रो होते मग रुपया वीक का होतो? जर इकॉनॉमी ग्रो होते तर मग सामान्य माणूस का स्ट्रगल करतो? आणि हे जे चाललंय ते खरंच सत्य आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत. रुपया वीक का होतोय, हे चांगलं आहे की वाईट, आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फिक्स करण्यासाठी आपण काय करू शकतो. इंटरनेटवर कंप्लेंट करणारे तर हजारो असतील, पण प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून सोल्युशन देणारे फार कमी. जर तुमच्याकडे असंच काही सोल्युशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. कल्पना करा, संध्याकाळी मोदीजी टीव्हीवर येऊन म्हणतात की इंडियन इकॉनॉमी पुढच्या 72 तासांमध्ये कोलॅप्स होणार आहे. याचा परिणाम बँकांमध्ये गर्दी, सर्व लोक आपले रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करून घेणार. तुमच्या अकाउंटमध्ये जर 90,000 असतील तर ते $90,000 होणार. पण इंडियाकडे अनलिमिटेड डॉलर नाहीये. आपले फॉरेक्स रिझर्व फक्त 600 बिलियनचे आहे आणि इंडियाची इकॉनॉमी 2 ट्रिलियन. फक्त 1% लोकांनी जरी आपले रुपये डॉलर्समध्ये कन्वर्ट केले तरी इंडियाकडचे असलेले रिझर्व संपणार. मग बाकी लोकांचं काय? तर ब्लॅक मार्केटमध्ये हाच डॉलर जो आज 90 रुपये तो 100 रुपये, 150 रुपये किंवा 500,000 रुपयामध्येही विकला जाईल. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायला गेलो आणि अजून मोठी प्रॉब्लेम तयार केली. आणि खरी प्रॉब्लेम ही नाही की $1 90 रुपये. खरा प्रॉब्लेम हा आहे की डॉलरची डिमांड वाढते आणि रुपयाची डिमांड कमी होते. रुपया कमजोर का होतोय याची 4 मुख्य कारणे. पहिलं कारण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स. जानेवारी 2025 पासून फॉरेन इन्व्हेस्टर्सने $17 बिलियन इन्व्हेस्टमेंट विड्रॉ केली. याचा अर्थ रुपयाची डिमांड कमी झाली. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रम्पने भारतावर लावलेले टॅरिफ्स. ट्रम्पने भारतावर 50% टॅरिफ लावले. US आणि इंडियामध्ये अजूनही ट्रेड डील पूर्ण झालेली नाहीये. अमेरिकन मार्केट आपल्या एक्सपोर्टसाठी खूप मोठा आहे. जर एक्सपोर्ट्स कमी झाले तर डॉलर कमी येतील, म्हणजे डॉलर महाग होणार. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रेड डेफिसिट. ट्रेड डेफिसिट म्हणजे इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट. ऑक्टोबर 2025 मध्ये एक्सपोर्ट्स 11% डाऊन झाले. याच्या अपोजिट इम्पोर्ट्स 16% वाढले. मुख्य कारण म्हणजे गोल्ड इम्पोर्ट्स. गोल्डचे रेट दिवसेंदिवस वाढतच आहे, पण गोल्ड बाईंग होणं कमी होत नाही. यावर्षी गोल्ड इम्पोर्ट्स जवळजवळ 200% वाढले. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे RBIची पॉलिसी. IMFचं म्हणणं आहे RBI जाणून बुजून दरवर्षी 1% डेप्रिशिएट होऊ देते रुपया. याचं कारण इंडियन गुड्स फॉरेन गुड्सपेक्षा स्वस्त ठेवायचे. रुपया घसरतो तेव्हा नेमकं काय होतं? जेव्हा रुपया घसरतो तेव्हा इम्पोर्टर्सला नुकसान आणि एक्सपोर्टर्सला फायदा होतो. एका सोप्या उदाहरणावरून आपण समजूया. एखादी वस्तू $1,000 आहे. आधी तिची किंमत 85,000 होती, आता त्याची किंमत 90,000 आहे. तर एक्सपोर्टरला आधी 8.5 लाखाचा फायदा होत होता, आता 9 लाख. पण भारत हा नेट इम्पोर्टर आहे, एक्सपोर्टर नाही. आपण ऑइल इम्पोर्ट करतो आणि पेमेंट डॉलर्समध्ये करतो. जर डॉलर महाग झाले म्हणजे ऑइल महाग झाला, आणि जर ऑइल महाग झाला तर महागाई वाढली. ती कशी? तर आपले डेलीचे प्रोडक्ट्स, भाज्या, इतर ॲक्सेसरीज या सर्वांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ऑइलच यूज होतं. मीन्स ज्या व्हेकल्स यूज होतात त्याच्यामध्ये ऑइलच यूज होतं.
जर ऑइल महाग झाला तर या सर्वांचेही रेट्स वाढणार, महागाई वाढणार. म्हणजेच आपण बाहेरनं ऑइल इम्पोर्ट नाही करत आहे, आपण बाहेरनं इन्फ्लेशन इम्पोर्ट करतो. हे तर झाले प्रॉब्लेम्स, पण या सगळ्यांवर काय सोल्युशन आहे ते आपण पाहूया. पहिलं सोल्युशन म्हणजे रुपयाची डिमांड वाढवा. तर ती कशी? आपल्या इंडियामध्ये फॉरेन कंपनीजची इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. यासाठी गव्हर्नमेंटने पेपरवर्क कमी करायला हवं. कंपनीज व्हिएतनाम, बांगलादेश यासारख्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रेफर करतात, कारण इंडियाची कॉम्प्लेक्स सिस्टम आणि करप्शन हे जर आपण कमी केलं तर नक्कीच फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढेल, म्हणजेच रुपया स्ट्रॉंग होईल. दुसरं सोल्युशन म्हणजे इंडियाचा ब्रँड सुधारणं. आपल्याकडे हिमालयास आहेत, डेझर्ट्स आहेत, फॉरेस्ट आहेत, वॉटरफॉल. आपलं इंडियन कल्चर खूप सुंदर आहे, पण आपल्याकडे जेवढं एक्सपेक्टेड टुरिझम हवं आहे तेवढं नाही आहे. याचं कारण म्हणजे स्कॅम्स, डर्टी प्लेसेस, सिविक सेन्समध्ये कमी, या सर्व गोष्टी आहेत. फॉरेनर्सला कम्फर्टेबल ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं टुरिझम वाढेल आणि इंडियन डिमांड वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन म्हणजे इंडिया फर्स्ट ॲटिट्यूड. जिथे शक्य असेल तिथे इंडियन ब्रँड्स वापरा. छोट्या छोट्या गोष्टी, पण मेड इन इंडिया वापरा. क्लोथ्स, फर्निचर, ॲक्सेसरीज हे सर्व मेड इन इंडिया ब्रँडचे वापरा. खर्च जर करायचाच असेल तर मग ते इंडियन अल्टरनेटिव्ह ब्रँड्सवर करा. एक काळ होता भारताला सोन्याची चिडिया म्हणायची. जगाच्या GDPच्या 25% भारताकडून येत होतं. आता पुढचा डेकेड इंडियाज डेकेड असू शकतो. पण जर आपणच इंडियन प्रोडक्ट्सवर विश्वास नाही ठेवला तर जग का ठेवेल? जर आपणच इंडियाची व्हॅल्यू वाढवली नाही तर रुपया स्ट्रॉंग कसा होईल? जर हे सर्व प्रॉब्लेम आपणच क्रिएट केले तर मग सोल्युशन आपणच द्यायला हवं. तर आपण प्रत्येकाने या सोल्युशन्सच्या पुढे एक एक पाऊल टाकूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणते इंडियन ब्रँड, तुम्ही कोणते इंडियन अल्टरनेटिव्स वापरताय हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.